नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आलाय वैजापूर तालुक्यातील कोली धरण। तर या संदर्भामध्ये तर आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य श्री बाळासाहेब मच्छिंदर जनराव जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर। तर आपण जाणून घेणार भाऊ यांनी ते जल समाधी आंदोलन तर एवढा मोठा विचार कशासाठी दिलाय तर आपण जाणून घेणार आहोत की बा वैजापूर तालुक्यातील कोली धरण पाणी पातळी खूप खोल गेली आहे, तरी शेतकऱ्यांचे पाणी बंद करावे, पाणी पिण्यासाठी ठेवावे मागणी गावकऱ्यांनी व समस्त खंडाळा कोली गावकऱ्यांनी केली आहे। तर आपण जाणून घेणार बाबा जनराव भाऊ तर यांनी जे जल समाधी हा विचार दिला तर या संदर्भात आपण जाणून घेणार आपण त्यांच्या सोबत आलेले आहोत। काबा त्यांनी आज जे एवढा मोठा निर्णय घेतला तर या संदर्भात आपला पहिला बाळासाहेब जनराव धनगर समाज संघर्ष समितीचं या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत असताना या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सामाजिक काम करीत असताना या तालुक्यात या जिल्ह्यात अनेक शेतकरी असतील, घटकातले मित्र परिवार असतील, या आणि अडचणी समजून घेण्याचं काम या ठिकाणी आम्ही काही दिवसापासून करतोय। आणि जो विषय फक्त खंडाळा आणि कोली गावाचा नाही तर या धरणावर जवळपास शिरूर गाव असेल, खंडाळा गाव असेल, आलापूरवाडी असेल, साप्याबादवाडी असेल, दाण्याबळ असेल, कोली असेल, खंडाळा असेल, बोरसर कारखाना असेल, या 5 ते 7 8 गावाला हे धरण पाणी पुरवणारं धरण आहे। या ठिकाणी प्रश्न 7 8 गावातच नाही तर या 7 8 गावामध्ये काही लाखो जनावरं त्या ठिकाणी आहेत। म्हणून जनावरं जर वाचवायची असेल प्रत्येक गावामध्ये लोक जर पाणी पुरवायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला हक्क दिलेला आहे, संविधान दिलेलं आहे, त्या मार्गाने आम्ही या ठिकाणी ही मागणी करतोय की सरकारकडे एक नियम आहे धरणाचा, जोपर्यंत 100% धरण भरेल असेल तोपर्यंत कोणीही पाणी उपसलं तरी त्या ठिकाणी कोणाची तक्रार त्या ठिकाणी राहत नाही। परंतु 40%च्या खाली धरण आल्याच्या नंतर हे पाणी जनावरांसाठी गावासाठी राखीव ठेवावं लागतं। आणि आज या धरणात जर पाहिलं तर 25 ते 30% पाणी भरत, 40% सुद्धा या ठिकाणी पाणी नाही। म्हणून या ठिकाणी 3 ते 4 महिने या ठिकाणी पाणकळात जायचे, आता हे पाणकळा लागायला 3 महिने हे जायचे। जर पावसाळा जर 2 महिने पुढे लांबला तर 5 महिने पाणी काय होणार। म्हणून आम्ही या शासनाकडे विनंती केली की तुम्ही जे शेतकरी असेल का 5-50 100 5-50 शेतकऱ्यांचा हा विषय नाही, ठीक आहे, आमचे भावच नाही, ठीक आहे, बांधाला आमच्यावाल्या नाही किंवा आमचे काही भावके आहे म्हणून ते नाही, परंतु 100-50 शेतकऱ्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी 50-60 हजार लोकांचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल, लाखो जनावरांचा विचार त्या ठिकाणी आपल्याला करावा लागेल। म्हणून आम्ही हे जे संबंधी आंदोलन आहे आमचं हे म्हणणं आहे की या ठिकाणी हे पाणी राखीव ठेवण्यात यावं, कारण जर 2 महिने जर पाणकाळा लांबला तर पाणी करून जनावरही मरतील आणि माणसं त्या ठिकाणी मरतील। म्हणून सरकारला एक विनंती आम्ही या ठिकाणी करणार आहे की 5-7 गावाला जर पाणी तुम्हाला पुरवायचं असेल टँकरद्वारे तर तुम्हाला कोटी रुपये खर्च करावा लागेल, कारण 3-4 महिने हे पाणी फक्त 1 महिनाभर पाणी पुरणारं पाणी, जर याच्यावर लक्ष जर नाही दिलं तर कोटी रुपये खर्च करायची तुम्हाला सरकारला आम्ही विनंती करतोय। त्या दिवशी माझं बऱ्याच अधिकाऱ्याबरोबर त्या ठिकाणी बैठक झाली वैजापूर ठिकाणी, तर तुम्ही कोटी रुपये खर्च करत असतो, आज जर 25-30% जर हे पाणी वाचून ठेवलं तुम्ही तर हे 5-7 गावाचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो या ठिकाणी मिटन, लाखो जनावरांचा विषय या ठिकाणी मिटन, तुम्हाला 2-3 महिने पाणी पुरण असं या धरणात आज पाणी आहे। 25-30% पाणी म्हणजे हे 2-3 महिने 4 महिने पुरणार आहे। म्हणून कोटी रुपये तुम्ही टँकरवर खर्च करायपेक्षा आम्ही एक विनंती केली त्यांना की या ठिकाणी 3 महिन्यासाठी 2 पोलीस बंदोबस्त या ठिकाणी कायम करता त्यांनी द्यावे। आणि जी आजूबाजूला जी लाईन आहे या धरणातली, आजूबाजूला शेतकऱ्याची लाईन कट करायची नाही म्हणतो आम्ही, या धरणामध्ये इथं कोणती विहीर नसताना कोणती काही नसताना या ठिकाणी टिप्या झालेल्या आहे, ही धरणाच्या मोटरी टाकलेल्या आहे, या धरणातली 3 महिने आम्हाला लेखी आश्वासनं द्यायचं की आम्ही त्या ठिकाणी लाईट सोडणार नाही, लाईट कट करणार आहे। म्हणून आमची ही विनंती, आता हे जल संबंधी जे आंदोलन आहे 11 वाजेपासून आम्ही सुरुवात केलेली, आम्ही 5 वाजेची
पत्रकारांना हेडलाईन दिलेली 5 वाजता जर आमचं जर जे लेखी आश्वासन या ठिकाणी आम्हाला मिळालं नाही तर ही पुढली जबाबदारी जे युवक अजून आता जर कमी प्रमाणात म्हणजे सुरुवात झालेली अजून खूप येणं या ठिकाणी संध्याकाळी 5च्या नंतर आमचा संयम सुटल्यानंतर आम्ही या ठिकाणी जलसमाधी घेणार म्हणजे घेणार. शासनाला विनंती करणार आहे की 50-60 हजार लोकांचा विचार करा, लाखो जनावरांचा विचार करा. तुम्ही जे विषय असत की याला जर 2 पोलीस दिले तर तुम्हाला खर्च येत नाही, तुम्हाला लाईट कट केली तरी त्याला खर्च येत नाही. तुम्ही टँकरवर कोटी रुपये खर्च करायपेक्षा हे पाणी राखीव ठेवा. म्हणजे या 5-7 गावाचा तुमचा एक प्रश्न उद्या गावकरी उठणारे आम्हाला पाणी नाही राहिलं. वाड्या वस्तीवर आज इतकी परिस्थिती झालेली म्हणून आम्ही खंडाळा गावामध्ये वाड्या वस्तीवर आज बोर पूर्ण ठोक झालेले, विहिरी कोरड्या ठोक. त्या ठिकाणी पाण्या वाचून जनावरं मारताय, माणसं मारताय. 200-300 रुपये रोजाना जाणारा माणूस कोणतं इकत पाणी घेणार आहे. म्हणून 2 टँकर सुरू शासनाने आम्हाला खंडाळा गावासाठी आम्ही विविध गावातल्या सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांना त्या ठिकाणी विनंती केली होती की तुम्हाला जर वाड्या वस्तीवर जर पाणी लागत असेल तर तुम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेऊन आणि आम्हाला ज्या दिवशी एडीएम साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील यांच्याबरोबर मिटिंग झाली. त्यांचं म्हणणं आहे की ग्रामपंचायतचा ठराव आमच्यापर्यंत द्या तुम्ही, आम्ही तुम्हाला ज्या वाड्या वस्तीवर पाणी पुरवायचं पूर्ण सहकार्य त्या ठिकाणी करतो. तुम्हाला टँकर देण्याचं पूर्ण प्रयत्न आम्ही उपोषण असे अनेक हे या ठिकाणी आम्ही स्टंट म्हणून आंदोलनं करीत नाही. या ठिकाणी लेखी जे असेल आणि त्याची पूर्ण ते जबाबदारी घेत असेल त्याच आमचं उपोषण आंदोलन. आता जर त्याने दिलं 2 मिनिटं तर आम्ही निघून जाणार आहे. आम्हाला उपोषण सोडायची गरज नाही, आम्हाला आंदोलनं करायची गरज नाही. आमच्या मोटरसायकली असते, आम्ही घरी आमचे जे कपडे लत्ते एक हे आणेल राहतो शर्ट आणि आम्ही घेऊन निघून जातो. आम्हाला स्टंटबाजी करायची गरज नाही. म्हणून प्रशासकाला विनंती करणार आहे की 50-60 हजार लोकांच्या जीवाचा अंत पाहू नका, लाखो जनावरांच्या जीवाचा तुम्ही अंत पाहू नका. तुम्ही आमची सरळ मागणी आहे, आमची कोणाच्या विरोधात नाही. आमची लोक जनावर वाचले पाहिजे, माणसं इथं हे झालं पाहिजे. म्हणून आमचं हे जलसमाधी आंदोलन आहे. त्यांनी लेखी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही इथं नाही. म्हणजे 5 वाजता त्याने लेखी द्यायचं हे मी सांगतो. नसेल त्यांना आम्हाला अंत पाहिजे असेल तर त्यांना आम्ही सरळ मनानं या ठिकाणी उतरेल. घरून ज्या वेळेस आम्ही निघतो ना घरूनच सांगेल राहतं की आमची वाट पाहिजे. कारण लोकांसाठी जर मरण आमच्यासारखे येतात तर आमच्यासारखं भाग्यवानच नाही. म्हणून सरकारला परत एकदा विनंती करणार आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा. इथं आपण बघू शकता की बा जल समाधी आंदोलन, पोलीस बंदोबस्त असेल, पुन्हा NDRF टीम असेल, सर्व प्रकारची यंत्रणा इकडे जाम केलेली आहे का बा जल समाधी का अनुचित प्रकार घडू नये. तर KB न्यूज साठी मुख्य संपादक संदीप गायके, ओली. मोटर चालू करू शकतो तर याच्यात 40% पाणी, आज 40% त्याच्यात पाणी नाही राहिलं आणि 10 मार्च लोकच तुम्हाला होतं. 40%च्या वर बी जर असतं 10 मार्चला तुम्ही काढून घ्यायला पाहिजे. बरं ही जी असेल ही बंद करायला पाहिजे. पण ही जे धरणाच्या आता आम्ही म्हणणार आहे हे पाण्याचा प्रश्न आहे. जर आज जर उद्या परवा जर परत तुम्ही लेखी द्या आम्हाला. इथं लाईट कट झाली पाहिजे. लाईट कट केली म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. लाईट लेखी द्यायचं आम्हाला. लेखी झालं आजचा प्रश्न नाही का? आजचा नाही आम्ही लेखी देऊ तुम्हाला. आम्हाला काही इथं मोटरी पडली तर त्यांच्यावर काय तशी कारवाई होणार आहे. त्यांना नोटीस दिलेली रात्री मोठी अरे साहेब हे काय आहे आता उद्या आज जर पाणी बंद शासनाचाच खर्च आहे कोणती येतो. कारण गाव